विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये 765 गावं आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, 199 टँकरद्वारे पाणी पुरवठा अद्यापही सुरूच। नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याची भीषण समस्या। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये पुनर्विकासाचं काम सुरू, नागपूर विभागामधून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका। बडनेरा नरखेड एक्सप्रेस, अमला नागपूर एक्सप्रेस, अमला नागपूर मेमो 22 जुलैला रद्द। पंढरपूरहून बेळगावकडे परतणाऱ्या वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, मिरज ते मालगाव रस्त्यावर घडली घटना, जखमी तिघांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूच्या वडगाव कोल्हाटी भागामध्ये गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, कपिल पिंबळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, गोळीबार करणारा फरार। परभणी जिल्हा पोलीस भरतीसाठी आज लेखी परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू। चंद्रपूरच्या पांढरपौनी आणि बिमला परिसरामध्ये कोळशाचा अफरातफर, धुतलेल्या कोळशामध्ये चक्क लोहखनिज मिश्रित माती मिसळल्याचा प्रकार उघड, कोळशाच्या काळ्या बाजारामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचं नुकसान।